सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। अत्यंत कमी वेळात आपल्याला सांगितलं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा उद्देश म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित आहेत। त्यांना शिवसेना पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत हिंदकेसरी पैलवान नेतासाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे सर्वच शिवसेनेचे कार्यरत असणारे सर्व कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ती उपस्थित आहेत। या ठिकाणी माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचा येण्याचा उद्देश म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ह्या पक्षाचं काम या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि ताकदीने हा पक्ष उभा राहायला पाहिजे हा एक त्याच्या मागचा नक्कीच प्रमुख उद्देश आहे। आणि त्याचबरोबर आत्ताच्या घटनेला जे मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण चालू आहे, त्या मतदार याद्या अद्ययावत करायचं काम चालू आहे, या कामामध्ये शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी मतदार याद्या अद्ययावत करत असताना घेण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश आहेत। त्याप्रमाणे BLA 1 आणि BLA 2 अशा प्रकारची नेमणूक करायची। त्याच्यामध्ये BLA 1 ही नेमणूक फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते श्री विराज कराडे यांची करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजच त्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी BLA 2 नेमण्याच्या दृष्टीने त्यांना अधिकार दिलेला आहे। तशा प्रकारचा शिक्का तो BLA 2च्या ओळखपत्रावरती द्यावा लागतो, तो प्रदान केलेला आहे। आत्ताच काही वेळापूर्वी त्या ठिकाणी शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला, त्याच्यामध्ये हा शिक्का त्यांना प्रदान करण्यात आला आणि आता BLA 2ची त्या ठिकाणी निवड ही आम्ही केलेली आहे। आता त्यांना त्या ठिकाणी ओळखपत्र मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे शिवसेना ह्या पक्षाचं लक्ष ह्या याद्या अद्ययावत करत असताना त्या ठिकाणी राहणार आहे आणि जे पात्र मतदार आहेत ते राहिलेच पाहिजे, म्हणजे आपापले ते कमी राहिलेच पाहिजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी पक्षाचं धोरण राहणार आहे। परंतु जे पात्र आहेत आणि जे योग्य आहेत ते मतदार यादीमध्ये कसे राहतील अशा दृष्टीने आमचा तो दृष्टिकोन असेल आणि त्याकरता ही जबाबदारी पूर्णपणे पक्षाने चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरती सोपवली आणि अत्यंत समर्थपणे त्यांनी या संपूर्ण BLA 1 BLA 2 आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेला भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे ते आज या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेच्या गावोगावी शाखा, वॉर्डावॉर्डात शाखा आणि वस्तीवर शाखा निर्माण करण्याचं सुद्धा धोरण त्या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे आणि 11 तारखेपासून 11 मेपासून 17 मेपर्यंत आम्ही फलटण तालुक्यामध्ये किमान 100 शाखांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आम्ही घेतलेले आणि ते आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागलेलो आहे आणि फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने त्या शाखांचा उपयोग त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। तरुणांना काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल अशा दृष्टीने आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत। त्याच्या संबंधीसुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रकांतदादा पाटील हे आपल्याला देतील आणि अशा दृष्टिकोनातून आजचा आम्ही जो एक कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आणि BLA 2 यांची नेमणूक करण्यात येणार आहे त्यांना बोलवलेलं होतं आणि त्याकरता आवर्जून चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते। मी त्यांनाच विनंती करेन की आपल्याला ह्या संदर्भातली अधिकची माहिती की त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी द्यावी। आज राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो SIR सुरू आहे, जी जनगणना सुरू आहे, त्या खरोखर जनगणनेवर काम करत असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जो शासनाच्या वतीने BLO नेमण्यात येणार आहे की जो घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करणार आहे, खरोखर मतदार आपला या गावचा आहे का किंवा या तालुक्यातला आहे का किंवा डबल मतदार त्याचं लागलेलं आहे का किंवा तो भारतातला रहिवासी आहे की नाही इथपर्यंतची माहिती आज आपण SIRच्या माध्यमातून घेणार आहोत आणि खरोखर ते BLOचं काम जे शासकीय अधिकारी करणार आहेत, ते शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असतील किंवा
तलाठी ग्रामसेवक असतील यांच्याबरोबर एक प्रत्येक पक्षानं BLA नेमण्याची जबाबदारी या निवडणूक आयोगानं प्रत्येक पक्षावर दिलेली आहे. ते BLA नेमण्याचं काम आमच्या शिवसेना पक्षाचं सुरू आहे. जवळजवळ ते काम 100% फलटण असेल किंवा माढा लोकसभा मतदारसंघाचं 100% काम पूर्ण झालेलं आहे. आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी जी माझ्यावर संपर्क म्हणून जबाबदारी दिली, संपर्क प्रमुख म्हणून, त्याच पद्धतीनं फलटण असेल, मानखटाव असेल, त्यांची जबाबदारी इथं आदरणीय राजेसाहेबांवर होती. ती खरोखर आम्ही आज मला सांगायला अभिमान वाटतो या शिवसेना पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून, पदाधिकारी म्हणून. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये BLAची यादी पूर्ण करणारा शिवसेना पक्षातील नव्हे तर सगळ्या पक्षातील माढा लोकसभा मतदारसंघ हा पहिला आहे की ज्याने 100% यादी ही BLAची पूर्ण केलेली आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मला वाटते 2050 ते 60च्या दरम्यान काहीतरी BLA नेमायचे आहे. पण आज 3000 BLA म्हणजे आम्ही एका बूथला काही ठिकाणी 2-2 BLA नेमलेले आहेत, काही ठिकाणी 3 नेमलेले आहेत, जिथे जशा पद्धतीने जसे शक्य झाले. पण 3000 BLA आम्ही पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 100% आमचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे शिवसेना पक्षामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा माझं आमच्या माढा लोकसभेचं झालंच. एकंदरीत सर्वच विचार केला माढा लोकसभा मतदारसंघ असेल आणि त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण विधानसभेची यादी मला सर्वात पहिल्यांदा मिळाली. तेव्हा खरंतर मला सुरुवात करताना जेवढा आनंद झाला संपर्क प्रमुख म्हणून की आदरणीय राजेसाहेबांसारखी सगळी लोक माझ्याबरोबर आहेत आणि काम करत असताना जी मला एक सहकार्याची भूमिका मिळते. आज सांगोल्याला शहाजी बापू असतील किंवा पक्षातील महाशिरजला आमचे दत्ता मगर सभापती आहेत जे शिवसेना पक्षाचे आहेत. मानखटाव बऱ्यापैकी मानखटाव आणि फलटणचं एकत्रित आम्ही काम करतो. मग राहतोय करमाळ आणि माढा. पण ज्या ठिकाणी काम करत असताना खरोखर जे शिवसैनिक तळागाळामध्ये जे आहेत खरोखर त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून काही दिवसापूर्वी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा इथली पूर्ण बॉडी बरखास्त केलेली आहे. बरखास्त करण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. काम अतिशय चांगलं चालू आहे. पण जे नवीन युवक इथे येत आहेत पक्षामध्ये असतील किंवा जुनी जी लोक आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे. जी जुनी लोक आहेत जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, त्यांना अजून वरिष्ठ कुठंतरी पदावर संधी मिळाली पाहिजे म्हणून हे बरखास्ती करण्याचं काम गेल्या 15 दिवसापाठीमागं झाले. नवीन पूर्ण पदाधिकारी नेमण्याची जबाबदारी आज राजेसाहेबांच्यावरती आणि माझ्यावरती पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे ह्या माध्यमातून आज मेळाव्याच्या माध्यमातून 2-3 उद्देश आम्ही आमचा पक्ष मजबूत करणं हा उद्देश आमचा 100% आहेच. कारण आज राजेसाहेब बरोबर आल्यानंतर जी पक्षाला आमच्या खरोखर एक 10 हत्तीचं बळ आले असं मी म्हणेन. ते खरोखर अजून कसं वाढवता येईल. शाखा प्रत्येक गाव तिथे शाखा आम्ही आता येणाऱ्या 11 ते 17 मध्ये भगवा सप्ताह करून तिथे 100 शाखांचं उद्घाटन करणार आहोत आम्ही. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष कसा मजबूत होईल. एकनाथ शिंदे साहेबांचा आज खरोखर हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही जो विचार करतोय की या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे झाले पाहिजे, तिथले दोन्ही खासदार शिवसेना पक्षाचे झाले पाहिजे, हा विचार पुढे घेऊन आम्ही आज सातारा जिल्हा असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करतो. आज BLA मार्गदर्शन असेल, पक्षाची मजबूत मोड बांधणी असेल किंवा आणखी अन्य काही गोष्टींवर आज आमच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा पार पडला. येणाऱ्या 11 ते 17 तारखेला आम्ही 100 शाखांचं ओपनिंग करतोय माढा फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आमचा फलटण असेल, मानखटाव असेल, या प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जाऊन प्रत्येक BLAची आम्ही गाडी घेणार आहोत. मी असेल संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख असतील जे आता BLA 1 जे प्रमुख नेमले आहेत आम्ही समिती एकदम वरावा करून BLA 1-2 जे आहेत त्याला कोणकोणत्या अडचणी आहेत, BLA O काम करतोय की नाही करतोय, शासकीय अधिकारी का तो एका रूममध्ये बसून त्या मतदार यादी तयार करतोय, ह्या अशा अनेक गोष्टी प्रत्येक पक्षाचे BLA तिथे असणार आहेत. त्यामुळे कुठलीही म्हणजे जे आपण पाठीमागं ऐकत होतो बोगस मतदान लागलेलं होतं, बाहेरचं मतदान लागलं होतं, हे येणाऱ्या काळामध्ये ही कुठलीही गोष्ट घडणार नाही. आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे शिवसेना पक्षाचा. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष फलटणच नव्हे तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल, सातारा सोलापूर जिल्हा असेल, तिथे अगदी मजबूतीनं उभा राहील एवढीच आशा व्यक्त करतो.